विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बुक 7 टू द वेलकम हा जो पाठ आहे, हा पाठ रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला आहे आणि या पाठाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. पाठ जो आहे त्याचं नाव आहे द वेलकम. वेलकमचा अर्थ आहे स्वागत. सीन 1, सीन म्हणजे प्रसंग. हे एक प्रकारचं छोटं नाटक आहे आणि त्यामध्ये प्रसंग पहिला आहे. काय आहे प्रसंग पहिला? अ व्हिलेज रोड, खेड्यातील एक रोड आहे, त्यावर चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द व्हिलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. चतुर्भुज बाबू आपली MA ची परीक्षा पास करून गावामध्ये परतलेले आहेत. होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फुस ओव्हर हिम. आणि होपिंग म्हणजे त्याला आशा आहे की प्रत्येकजण विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम आहे. अ ग्रेट फस ओव्हर हिमचा अर्थ होते गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, प्रेज, अटेन्शन. आणि त्याला असं वाटत आहे की आपण बाहेरून MA ची एक्झाम पास करून आलेलो आहे तर लोक आपल्याला गावामध्ये खूप आदर देईल. देर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. आणि त्याने त्याच्यासोबत मांजर आणलेली आहे. अफगाणी मांजर आहे ती. बघा इथे प्लम्प शब्द आहे. प्लम्प म्हणजे लठ्ठ गुबगुबीत मांजर. एंटर नीलरत्न. तेवढ्यामध्ये नीलरत्न प्रवेश करतो. म्हणजे नाटकामध्ये आता नीलरत्नचा प्रवेश होतो. या पिक्चरमध्ये बघा जे मांजर घेतलेले आहे ते कोण आहे? चतुर्भुज बाबू आहे. आणि हे नीलरत्नचा प्रवेश आहे. नीलरत्न आणि चतुर्भुज यांच्यामधलं कन्व्हर्सेशन. आणि हातामध्ये कॅट घेतलेली आहे चतुर्भुज बाबू यांनी. बघा नीलरत्न काय म्हणते? नीलरत्न से हेलो देअर चतुर्बाबू, व्हेन डिड यू अराईव्ह. नमस्कार चतुर्बाबू, तुमचं आगमन कधी झालं, म्हणजे तुम्ही केव्हा आलात. चतुर्भुज डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम वेअर ओव्हर आय. तो काय म्हणतो? जशी ही MA ची परीक्षा पास झालो तसा लगेच मी इकडे आलो. आता तो आय बघा, आयच्या पुढे डॅश दिलेली आहे, म्हणजे त्याला काहीतरी म्हणायचं आहे चतुर्भुजला, पण मध्येच नीलरत्न बोलल्यामुळे त्याचं पुढचं बोलणं राहून गेलं. यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. तुझ्याजवळ खूप छान मांजर आहे. बघा आता हे मांजरकडे बघून तुझ्याकडे खूप छान मांजर आहे असं म्हणत आहे नीलरत्न. चतुर्भुज से दिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी. या वर्षी परीक्षा खूप. आणि बघा आता इथे पुढे पुन्हा डॅश आलेली आहे. तर यावर्षी एक्झाम खूप. आणि पुढे काही बोलायच्या आधीच पुन्हा नीलरत्न स्वतःच बोलले आहे. काय बोललाय? टेल मी वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. मला सांग ही मांजर तुला कुठे मिळाली. चतुर्भुज से बॉट इट. मी ती विकत घेतली. इथे बॉट जो आहे हा बायचा भूतकाळ आहे, BUI, आणि त्याचा भूतकाळ बॉट. तर चतुर्भुज सांगत आहे बॉट इट म्हणजे मी ही मांजर विकत घेतली आहे. द सब्जेक्ट आय वुड ऑफर. आता बघा पुढे चतुर्भुज काय म्हणत आहे? द सब्जेक्ट आय वुड ऑफर म्हणजे मी निवडलेले विषय याबद्दल. आता म्हणजे MAच्या विषयाबद्दल त्याला बोलायचं आहे. पुन्हा डॅश आलेली आहे आणि पुढे बोलायच्या आधीच त्याचं ते पण वाक्य अपूर्णच राहते. लगेच नीलरत्न बोलतो. काय म्हणतो? नीलरत्न से हाऊ मच डिड यू पे फॉर इट. ही कॅट घेण्यासाठी तू किती पैसे खर्च केलेत किंवा किती रुपयाला मांजर विकत घेतलं. चतुर्भुज से आय डोंट रिमेंबर. मला आठवत नाही. नीलरत्न बाबू हॅज एनीबडी पास एनी एक्झाम इन अवर विलेज. आणि आता नीलरत्न बाबूला चतुर्भुज विचारत आहे की नीलरत्न बाबू तुम्हाला आठवतं की आपल्या गावात कोणीतरी MA ची एक्झाम पास झालेला आहे. नीलरत्न काय म्हणतात बघा. नीलरत्न से ओ लॉट्स ऑफ देम. खूप लोक झालेले आहेत. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट. उत्तर दिलेलं आहे की खूप लोक परीक्षा पास झालेले आहे. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट.
या भागामध्ये म्हणजे आपल्या भागामध्ये तुझ्याजवळ जशी कॅट आहे, मांजर आहे, तशी पाहायला मिळत नाही. चतुर्भुज बाबू काय म्हणतात त्यावर? टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःला म्हणतात. हिमसेल्फ म्हणजे स्वतःला. कन्फाउंड हिम, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास माय MA. एंटर द जमीनदार. आता काय कंपाऊंड म्हणजे बघा, आता बघा काय होते, वर्ड यूज टू शो अँगर, राग दाखवण्यासाठी बोललेले शब्द. तर ते स्वतःशीच म्हणत आहे की काय माणूस आहे, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. काय माणूस आहे हा, तो बिलकुल ही कांट टॉक अबाउट एनिथिंग, तो कशाबद्दलही बोलू शकत नाही, बट द कॅट, फक्त त्याला मांजराबद्दलच बोलायचं आहे. मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दल हा काही बोलायचं नाहीये. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास माय MA. मी एवढा MA ची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलो आहे याचं त्याला काहीच वाटत नाही. आणि त्यानंतर आहे एंटर द जमीनदार. आता हे जे छोटंसं नाटक आहे, प्ले आहे, त्यामध्ये जमीनदारची एंट्री होणार आहे. बघा इथे छोटे छोटे क्वेश्चन्स दिलेले आहे. वेअर डज दिस सीन टेक प्लेस? हा सीन कुठे प्ले झालेला आहे? कुठे झालेला आहे? विलेज स्ट्रीट. व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास? चतुर्भुज कोणती एक्झाम पास झालेला आहे? MA ची एक्झाम. आणि थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम? चतुर्भुज हॅव विथ हिम म्हणजे चतुर्भुज सोबत कोण आलेलं होतं? तर कॅट. हे याचं उत्तर आहे. जमीनदार से, ए चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल धिस टाइम? आता जमीनदार चतुर्भुजला विचारत आहे की तू कलकत्त्यामध्ये गेला होता तर एवढा वेळ तू काय केलं तिथे? चतुर्भुज से, आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर. मी माझी MA ची एक्झाम पास झालो, म्हणजे मी माझं MA पूर्ण केलं. जमीनदार काय म्हणते? ओ धिस कॅट ऑफ युअर्स इज स्टनर, आय मस्ट से. आता जमीनदार म्हणत आहे ओ धिस कॅट ऑफ युअर इज अ स्टनर. ही जी तुझी कॅट आहे ही स्टनर आहे. स्टनर म्हणजे काय होते? पास स्टनरचा अर्थ दिला व्हेरी ब्युटिफुल. तुझ्याजवळ जी कॅट आहे ना, मांजर आहे, ती फारच देखणी आहे. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम दिस इव्हिनिंग? आणि आता प्रश्न करत आहे की आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का? इव्हिनिंगला तू माझ्या घरी ये, माझ्या मुलांना फारच आनंद होईल. बघा इथे एक यू ड्रॉप बाय माय प्लेस. यू ड्रॉप माय प्लेसचा अर्थ होते व्हिजिट माय हाऊस. हे बघा ही फ्रेज आहे, यू ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे माझ्या घरी तू व्हिजिट कर. माझे जे मुलं आहेत त्यांना डिलाईट होईल म्हणजे आनंद होईल. चतुर्भुज काय म्हणते बा? ऑफकोर्स, अर्थातच. आय क्वाईट अंडरस्टँड, मी समजलो. दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम, आणि ते पण मला बऱ्याच दिवसापासून भेटले नाहीत, म्हणून मी नक्की तुझ्या घरी येईल. जमीनदार से, येस आय सपोज सो, हो मलाही तसंच वाटते. बट व्हॉट आय मीन इज, इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी अराउंड विथ द कॅट, आय वॉन्ट द बॉय टू सी इट. आणि आता जमीनदार काय म्हणते? बट व्हॉट आय मीन, मला काय म्हणायचं आहे, इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, तू जर स्वतः येऊ शकला नाही माझ्या घरी, तर सेंड बेनी विथ कॅट, तर हे मांजर घेऊन बेनीला पाठव. बहुतेक हा बेनी म्हणजे त्याच्या घरचा नोकर वगैरे असू शकते, चतुर्भुजच्या घरचा. तर जमीनदार म्हणत आहे की जर तुझं स्वतः येणं नाही झालं तर तू बेनीला कॅट सोबत पाठव. आय वॉन्ट द बॉय टू सी इट, मला माझ्या मुलांना हे मांजर दाखवायचं आहे. एक्झिट जमीनदार, एक्झिट म्हणजे निघून जाणे. जमीनदार निघून जातात. एंटर अंकल सातू, आता सातू काका प्रवेश करतात. काय म्हणतात सातू काका पहा? हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू? तर सातू म्हणत आहे कसा आहेस बाळ, तू बरेच दिवस इथे नव्हतास हो ना?
चतुर्भुज काय म्हणत आहे? दॅट्स राईट, बरोबर आहे. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. आता बघा इथे पुन्हा एक्झामिनेशनची गोष्ट काढलेली आहे चतुर्भुजनं, पण इथे डॅश आलेला आहे, म्हणजे पुढं काही त्याला बोलता आलेलं नाही. तो काय म्हणतो? इथे बऱ्याच परीक्षा चालू होत्या असं म्हणतो. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. त्यावर सातू काका काय म्हणतात? धिस कॅट ऑफ युअर्स, ही मांजर तुझी आहे का? चतुर्भुज से फ्युरियसली, म्हणजे रागाने. रागाने, फ्युरियसली. आय एम गोइंग होम अबाउट टू लिव्ह, म्हणजे मी आता घरी निघालोय. आणि अबाउट टू लिव्ह म्हणजे निघायला तो पुढे निघतो. सातू काका काय म्हणतात बघा? सातू से हे वेट अ मिनिट धिस कॅट, थांब थोडसा, ही मांजर. चतुर्भुज नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही सर, मला भरपूर काम आहे. आता सातू काय म्हणते? ओ कम ऑन नाऊ आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन दिस कॅट. आणि आता सातू काका काय म्हणते? असू दे, आधी माझ्या विनम्र प्रश्नाचे उत्तर तर देऊन जा, ही मांजर. आणि पुन्हा इथे बघा डॅश आहे, म्हणजे इथे पण सातू काकाचं बोलणं अपूर्ण राहिलेलं आहे. ओ कम ऑन नाऊ आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. सिव्हिलचा अर्थ लक्षात घ्या. इथे सिव्हिल शब्द कशासाठी वापरलेला आहे? तर माझं सिव्हिल क्वेश्चन आहे असं म्हणते, म्हणजे विनम्र, पोलाइटली क्वेश्चनचं उत्तर दे. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनादर वर्ड्स. स्ट्राइड्स अवे विदाउट अनादर वर्ड म्हणजे काहीही न बोलता चतुर्भुज लांब ठेंगा टाकत तिथून निघून जातो. म्हणजे रागाने चतुर्भुज बाबू स्ट्राइड्स म्हणजे लांब पाय टाकत. हे बघा, हा स्ट्राइड्स शब्द आहे, लांब पाय टाकत तो तिथून निघून जातो. कोण? चतुर्भुज. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रनिंग दीज यंग पीपल. वी नो व्हॉट दे आर वर्थ, बट दे आर स्टफ फुल ऑफ कन्सिट. आता आपण शब्दाचा अर्थ बघा. स्टफ फुल ऑफ कन्सिटचा अर्थ पहा. स्टफ फुल ऑफ कन्सिट चा अर्थ होते व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वनसेल्फ. आता हा काय म्हणत आहे? चतुर्भुज जस्ट लुक ॲट दॅट, बघा यांच्याकडे. इट्स एज्युकेशन दॅट्स रिनिंग दीज यंग पीपल. रिनिंग म्हणजे नष्ट करणे, बिघडणे. तर चतुर्भुज म्हणत आहे बघा या मुलांकडे, अतिशिक्षणानं यांना बिघडवलेलं आहे, या तरुण मुलांना बिघडवलेलं आहे. वी नो दॅट दे आर वर्थ बट दे आर स्टफ फुल ऑफ कॉन्सेप्ट. मला माहीत आहे की या मुलांची किंमत काय आहे ती, पण दे आर स्टफ फुल ऑफ कॉन्सेप्टचा अर्थ ते गर्विष्ठ आहे, घमंडी आहे. त्याचा सेकंड सीन आहे इथे बघा, सीन 2 इनसाइड चतुर्भुज हाऊस. आणि हा सीन कुठे झालेला आहे? चतुर्भुज यांच्या घरी. मेड म्हणजे नोकर. मेड से मदर दादा बाबू हॅज कम होम इन ब्लेझिंग टेम्पर. आणि आता त्याचा नोकर काय म्हणते चतुर्भुजचा? मदर म्हणजे आई, दादा बाबू आले आहे आणि ते खूप रागात आहे. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे खूप रागात आहे. बघा, इन अ ब्लेझिंग टेम्परचा अर्थ होते व्हेरी अँग्री. ते सांगत आहे की दादा बाबू आले. दादा बाबू कोणाला म्हटलेला आहे? चतुर्भुजला. मदर से वाय व्हॉट्स द मॅटर. आता मदर कोणाला विचारत आहे? मेडला, म्हणजे नोकराला विचारत आहे काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, काय मॅटर आहे. तर नोकर काय म्हणते? मेड आय डोंट नो, मला माहीत नाही. एंटर चतुर्भुज. तेवढ्यामध्ये चतुर्भुजची घरात एंट्री होते, म्हणजे चतुर्भुज घरात प्रवेश करतो. लिटिल बॉय, छोटा मुलगा म्हणतो दादा कॅन आय हॅव धिस कॅट. आणि आता हा लिटिल बॉय, छोटा मुलगा, चतुर्भुजला म्हणतो की दादा मला ही मांजर देता का? चतुर्भुजचे स्लॅप हिम हार्ड. आता स्लॅप म्हणजे गालावर थापड मारणे. त्याला जोरामध्ये थापड मारतात चतुर्भुज छोट्या मुलाला. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट. सर्व दिवसभर नुसतं कॅट 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 चालू आहे, बरोबर ना? असं आता चतुर्भुज
विचारतात. म्हणजे चतुर्भुज सध्या रागात आहे, कारण सारखं त्याला कॅट 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 हेच प्रत्येक जण विचारतात, मांजराबद्दलच विचारतात, त्याला परीक्षेबद्दल कुणीही विचारत नाही. मदर काय म्हणते? मदर से, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. आता आई म्हणते नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. आई म्हणते की बिचारा माझा मुलगा रागावणार नाही तर काय. ही कम होम आफ्टर सच अ लॉंग टाइम अँड दीज ब्रॅट स्टार्ट अनॉइंग हिम ॲट वन्स. आई म्हणत आहे की माझा हा बिचारा मुलगा इतक्या दिवसाने, लॉंग टाइम म्हणजे खूप वेळाने घरी आला आहे, आणि दीज ब्रॅट्स म्हणजे बदमाश मुले किंवा खट्याळ मुले, ब्रॅट स्टार्ट अनॉइंग हिम ॲट वन्स. आणि हे सगळे जे मुलं आहे त्यांनी त्याला अगदी भांडावून सोडलं, म्हणजे परेशान केलं. टू चतुर्भुज, चतुर्भुजला उद्देशून आई म्हणत आहे लेट मी हॅव द कॅट. माझ्याकडे ती मांजर दे बरं बाळा. आय शॅल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. मी ठेवलेले तांदूळ आणि दूध त्या मांजराला खाऊ घालते, तू ते मांजर माझ्याकडे दे. बघा इथे घरचा सीन दिलेला आहे आणि इथे चतुर्भुज अगदी परेशान आहे. आता चतुर्भुज काय म्हण? चतुर्भुज फ्युरियसली, हेअर मदर यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. आई हे घे मांजर आणि तू त्याला भरपूर खाऊ घाल. आय शॅन्ट स्टॉप टू इट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. घे ही मांजर आणि तुला जे तिला खायला घालायचं ते घाल, मी आता जेवायलाही थांबणार नाही, मी एकदाचा निघूनच जातो असा. म्हणजे आय एम लिव्हिंग ॲट वन्स, आता मी निघून जातो इथून, म्हणजे असं परेशानीनं चतुर्भुज बाबू म्हणत आहे. बघा इथे अतिशय अँग्री मुद्रेमध्ये आहे चतुर्भुज बाबू, आणि तो म्हणत आहे की आता तिला भरपूर खाऊ घाल. मदर से प्लेंटिवली, व्हॉट मेक्स यू से सच थिंग. बघा प्लेंटिवचा अर्थ काय होते? इन अ सॅड कंप्लेनिंग वे. आई नाराज होऊन काय म्हणत आहे? व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, युअर मील्स रेडी अँड वेटिंग. आई रडवेली होऊन काय म्हणते? असं का बरं म्हणतोस तू? व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, अशी गोष्ट का बरं करतो तू? युअर मील्स रेडी, तुझं जेवण तयार आहे, अँड वेटिंग डिअर, आणि वाट पाहत आहे. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. तू आंघोळ करून घे आणि पटकन जेवायला बस, असं आईने त्याला म्हटलेलं आहे. आता चतुर्भुज काय म्हणतो बघा? चतुर्भुज से नो आय एम लिव्हिंग, नाही मी जातो. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट, तुम्ही सगळेजण या मांजराच्याच मागं आहे. नो वन केअर फॉर मेन ऑफ वर्थ, इथे कोणालाही माणसाची किंमत नाही. म्हणजे तो एकच म्हणत आहे की सगळेजण या मांजराची स्तुती करत आहे, मांजराचीच विचारपूस करत आहे, तुम्हाला माणसाची काहीच किंमत नाही, म्हणजे माझी काही किंमत नाही. किक आउट ॲट द कॅट, आणि किक म्हणजे लात मारणे, मांजराला तो लात मारतो. आंट म्हणजे त्याची काकू. डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. या मांजराला का बरं मारतोस? या मांजराने तुमचं काही बिघडवलं का? तुम्हाला काही इजा केली का? चतुर्भुज से व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. आणि चतुर्भुज म्हणतो व्हेन इट कम टू अ कॅट, जेव्हा ही गोष्ट मांजरावर आली तेव्हा सगळ्यांना दुःख वाटलं. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स, पण तुम्हाला माणसाबद्दल काहीही दया नाही, आणि तिथून तो निघून जातो. एक्झिट म्हणजे निघून जातो. लिटिल गर्ल, छोटी मुलगी. लुकिंग आउट, बाहेर बघत आहे ती. कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फॅट टेल. लिटिल गर्ल काय म्हणत आहे? अंकल हरी व्हॉट अ बिग फॅट टेल. ती बाहेर बघते आणि अंकल हरी काकाला बोलावते आणि काय म्हणते की बघा किती मोठं शेपूट आहे. व्हॉट अ बिग फॅट टेल, जाडं जाडं आणि मोठं शेपूट आहे. तर हरी काका काय म्हणतात? हरी से हुज टेल, चतुर्भुज. कोणाचं? चतुर्भुजचं शेपूट का? तर गर्ल म्हणते
गर्ल से नो द कॅट्स, नाही चतुर्भुज काकाचं शेपूट नाही तर कोणाचं शेपूट, मांजराचं शेपूट. सीन 3. आता तिसरा प्रसंग इथे स्टार्ट होत आहे. सीन 3. काय आहे तिसरा प्रसंग? ऑन द रोड. हा रोडवर रस्त्यावरचा प्रसंग. एंटर चतुर्भुज येतात. बॅग इन हँड विदाउट द कॅट. त्याच्या हातामध्ये, चतुर्भुजच्या हातामध्ये बॅग आहे आणि विदाउट द कॅट, पण मांजर मात्र सोबत नाही. इथे बघा साधुचरण. साधुचरण से सर व्हेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स. सर तुमची मांजर कुठे आहे? चतुर्भुज से इट्स डेड, ती मेली. साधुचरण से हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन, किती वाईट झालं, कशी बरं ती मरण पावली, म्हणजे हे कसं घडलं? चतुर्भुज से इरिटेबली आय डोंट नो. आता तो काय इरिटेट होते, म्हणजे परेशान होऊन बोलत आहे. आय डोंट नो, मला नाही माहीत कशी मेली. तर आता परण. परण से हेलो व्हॉट हॅपन टू युअर कॅट, तुझ्या मांजराचं काय झालं? चतुर्भुज से इट्स डेड, ती मेली. परण पुन्हा विचारतो नो रिअली हाऊ, नाही खरंच का, कशी मरण पावली? चतुर्भुज से द सेम वे ऑल ऑफ यू ऑल शाल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. स्विंगिंग म्हणजे टांगणी. तर जेव्हा परणनं प्रश्न केला की कशी मरण पावली, तर चतुर्भुज उत्तर देते की जसे तुम्ही सगळे लोक दोरीला लटकून मरणार आहे तशी ती मरण पावली. परण गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. हे देवा हा खूपच संतापला आहे. पॉझिटिव्हली फरियस, फरियस म्हणजे संतापणे, रागावणे, आणि पॉझिटिव्हली म्हणजे खूप जास्त. स्वर्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज. बघा इथे स्वॉर्म म्हणजे काय होते, त्याचा अर्थ बघा इथे दिलेला आहे. अ नॉयझी ग्रुप, मुलांचा नॉयझी ग्रुप आहे. स्वॉर्म म्हणजे मुलांचा ग्रुप, आणि अर्चिन्स म्हणजे किड इन द स्ट्रीट, रस्त्यावरचे मुलं. आता मुलं येतात रस्त्यावरचे, कोणाच्या मागे धावतात? चतुर्भुजच्या मागे धावत येतात. क्लॅपिंग टाळ्या वाजवतात. टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ, आणि टीज म्हणजे चिडवणे, त्याला चिडवत आहे. चतुर्भुजला मुलं काय म्हणत आहे? पुसी कॅट, पुसी कॅट म्हणून चिडवत आहे. कर्टेन म्हणजे जेव्हा नाटक संपतं तेव्हा पडदा पडतो, तर इथं कर्टेन म्हणजे पडदा पडलेला आहे. बघा इथं कॅट काय म्हणत आहे? आय पीटी चतुर्भुज, मला चतुर्भुज बद्दल दया वाटते. हिज फॅमिली अँड फ्रेंड नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. त्याच्या फॅमिलीला आणि त्याच्या मित्राला, त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना वस्तूंचं मूल्य आहे. आणि बघा इथे काय दिलं? अडॉप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या नाटकाचा हा एक भाग आहे. इथे क्वेश्चन विचारलेला इज कॅट रिअली डेड, तर इथं उत्तर येईल नो, कॅट इज नॉट डेड. कॅट मरण नव्हती पावली. वाय डू द अर्चिन्स टीच चतुर्भुज, चतुर्भुजला जे खट्याळ मुलं होते ते का बरं चिडत होते? कारण चतुर्भुज फ्युरियस होता, तो संतापलेला होता म्हणून. तर अशा पद्धतीने इथे आपला जो प्ले आहे तो संपलेला आहे. आणि खूप विनोदी प्ले रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेला आहे. मला आशा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्ले जरूर आवडला असेल. लाईक करा आणि कमेंट करा, आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.